राजेश बाब, आयज तुमी सुद्दां काँग्रेस कॅन्डिडेट आसात. सोनल तांकां सपोर्ट करपा खातीर हांगा आयिल्ले आसा, कॅम्पेनिंगाक भोंवता तांचे कितें सांगपाक जाय? ते कशें आसा मरे, आमी प्रत्येक घरांत पावपाचो प्रयत्न केला. आमच्या रेंज मुव्हीज, स्पेशली रेंज मुव्हीज विलेजीस आमी कॅन्डिडेटाक बीजेपीचे पळोवंकूच ना. अच्छा. दाबोळकराक तर 1200 मतां पडटा, काँग्रेसीक तर 400 मतां पडटा. हेजेर विचार करा काँग्रेसीक कितको ट्रस्ट हा. तेका लागून काँग्रेसीन खंय तरी दिता आसतना कॅन्डिडेट बरो कॅन्डिडेटीचो, ज्याची इमेज क्लीन, एज्युकेटेड आनी सगळ्यांक जावो पळय तसलो परत परत रिपीट करप ना. तशें जायतूच जाल्यार हांव वेगळो विचार करचो ना, नाल्यार हांव वेगळो विचार करतलो. सध्या कोण आसा बरो कॅन्डिडेट अशें तुमकां दिसता? सोड दुसरो कॅन्डिडेट काँग्रेसीन दिलो जाल्यार हांव वेगळो विचार करतलो, त्या बद्दल दुमत ना. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख. शिवसेनेनं आज राजेश दाभोळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. राजेश दाभोळकर यांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अनेक वर्ष ते साळगाव मतदारसंघामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक काम करतात. तळागाळातला कार्यकर्ता शिवसेनेच्या वाट्याला जे 5 मतदारसंघ आले त्यातला साळगाव आहे आणि ह्या वेळेला शिवसेना कुठल्याही परिस्थितीत साळगाव मतदारसंघ जिंकल्याशिवाय राहणार नाही. कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है हाँ, इसका मतलब है